ते असल्यामुळे शेतकऱ्याचे पण 2 पैसे होऊन जातात. तर 1,00,000 रुपयाचा माल आहे तिथं 1.5 पटीनं पैसे होऊन जातात. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक अशा शेतकऱ्याच्या प्लॉटला भेट दिलेलो आहे जेणेकरून 35 दिवसामध्ये कोथिंबीर पीक काढण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, व्यापारी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आज 35 दिवसामध्ये शेतकरी माल काढून देत आहेत. ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी आपण सगळ्याकडून विचारून घेऊया. अजरुद्दीन आयुब सुगावा. बरं बरं, किती दिवसाचा माल आहे? 35 दिवसात. 35 दिवसामध्ये. आता थोडक्यात आपल्याला शेतकऱ्याला अशी थोडी माहिती हवी की इथं केलेलं तुम्ही मेहनत असेल, खत असेल, पाणी असेल, फवारणी असेल किंवा किती दिवसाचा माल आहे, काही काही तुम्ही बारीक सारीक गोष्टी जे केल्यात हे थोडक्यात सांगा आपल्याला. 2.25 एकर क्षेत्र आहे. हां, 60 किलो बियाणं आहे ह्याच्यावर. 60 किलो बियाणं पेरलंय. हा. त्याच्यासोबत काय खत वगैरे काय? हा, पेरणीसोबत खत पेरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पेरणी अगोदर तुम्ही काय काय मेहनत केलं इथं? इथं तो नांगरणी, मोगडणी, नंतर पाळी ट्रॅक्टरची पूर्ण मेहनत करून पुन्हा नंतर पेरणी केली. नंतर पेरणी केली. 2 ओळीतील अंतर किती ठेवलं तुम्ही? ती 9 इंच आहे. 2 ओळीतील अंतर 9 इंच. जमिनीमध्ये खोल बियाणं किती टाकलं? 1.5 इंच, 1.5 ते 2 इंच टाकलेलं आहे. मध्ये खोल बियाणं टाकण्यात आलेलं आहे. तर तुमचा प्लॉटचा सौदा व्यापाऱ्यांनी केलेले, व्यापारी पण आपल्या सोबत आहेत. तर पण आपण अनुभव घेऊयात कोणत्या राज्यामध्ये किंवा लातूर जिल्ह्यातील किंवा धाराशिव कुठले कुठले माल काढत असतात. तर त्यांचा एक थोडक्यात अनुभव किंवा थोडेसं तर चालतील का? गेल्या 10-12 वर्षापासून व्यापारी करत आहेत. कसल्याही प्रकारची फसवणूक नसता, अगदी शेतकऱ्यांना समाधान ठेवत असतात. थोडक्यात त्यांचा पण अनुभव घ्या. सर नमस्ते. नमस्ते. मला नाव सांगा तुमचं. माझं नाव इम्रान पटेल. सण किती वर्षापासून व्यापारातलं 2014 पासून आहे. हो, सर. आता सध्या हा जो माल आहे आपलं AC कंटेनरमध्ये चाललेला आहे. रेपरमध्ये UP आणि कानपूरला लोडिंग चालू आहे सध्या रोस्टिंग आहे. अतिशय महत्वाचं आहे की आता सध्याला शुल्काची मानसिकता असते किंवा तसं शेतामधून आपण कोथिंबीर काढणे 5-50 किलोमीटर पुढे गेली की वाढत असते. आता तिथपर्यंत 200, 2000 किंवा 2500 किलोमीटर लांब न्यायचं असेल, नेमकं त्याच्यासाठी काय काय केलं? तर ह्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम AC कंटेनर जे आहे आपण स्वतः चालू केलेला आहे. 2016 मध्ये ह्याचा प्रयोग झाला. 2016 मध्ये आम्ही माल भरला कंटेनर, पहिला कंटेनर. तर तो यशस्वी झाला. दुसऱ्या पण व्यापाऱ्यांनी केला होता प्रयोग आणि त्यांचा समजा माल खराब झाले. त्याची हार्वेस्टिंगची पद्धत, कॅरेटमध्ये हिशोबात माल भरणे, 7-8 किलोचं लोड करणे, त्यामध्ये कसं आहे आणि मालाची क्वालिटी असल्यामुळे शेतकऱ्याचे पण 2 पैसे होऊन जातात. आणि बाहेर राज्यामध्ये सध्या कसं आहे पावसाळ्यामध्ये मालाची कमतरता राहते. त्याच्यामुळं बाहेर राज्यामध्ये डिमांड जास्त आहे आणि इथून साध्या गाडीमध्ये माल जात नव्हता. तर आपण त्याला पर्याय म्हणून मुंबईहून गाड्या बोललेल्या 2016 मध्ये. तिथून चालू केलं काम. तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नाशिक म्हणा, सिन्नर, नारायणगाव, लातूर, बेंगलोर प्रत्येक ठिकाणी नंतर काम चालू झालं आणि शेतकऱ्याचा भरपूर फायदा होता याच्यामध्ये. 2 पैसे जास्त लागून येते देशी कंटेनरला. समजा जिथं 1,00,000 रुपयाचा माल आहे तिथं 1.5 पटीनं पैसे होऊन जातात. ह्याच्यामध्ये शेतकरी पण समाधान आहे आणि व्यापाऱ्याला पण 2 पैसे भेटतात. ह्यासाठी आमचं एवढं प्रयत्न आहे जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातला माल बाहेर राज्यामध्ये कसा जाईल आणि आपल्या शेतकरी वर्गमित्राला 2 पैसे कसं भेटता येतील ह्याचं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नात राहतो. का तर आम्ही बी एक शेतकरी आहोत. हां, का तर आम्ही बी आमची वडिलोपार्जित शेती आहे. शेतीमधूनच आम्ही व्यापारी झालेलो आहे. आम्ही काय खानदानी व्यापारी नाही. हां, शेती करून आम्ही स्वतः माल भरून नंतर आम्ही आपल्या शेतकरी वर्गमित्राचा माल पुढं पाठवायला चालू केला. त्यामध्ये आपल्याला बी भरपूर प्रोत्साहन भेटला. आणि बरेचसे शेतकरी मराठवाडा भागामध्ये कोथिंबीर शेतकरी शेती करत असतात, पण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडे पाणी असतो. पण त्यांचं म्हणणं असतं की बाबा आम्ही सध्याला कोथिंबीर पीक करायला तयार आहेत, आमच्याकडे पाणी मुबलक आहे, नियोजन आम्ही करू, पण सगळ्यात महत्वाचं ते हार्वेस्टिंग तिथपर्यंत आम्हाला व्यापारी कळतील का? त्याच्या संदर्भात काही तुमची लिंकिंग आहे का? पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं आहे सर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस काळ जास्त आहे. पाऊस जास्त असल्यामुळं कोथिंबीरला जे आहे ना नुकसान होत आहे. हां, जास्त पावसाळ्यामध्ये कोथिंबीर दम धरत नाही. कमी पावसाचं पीक आहे आणि जेवढं तुरळक कमीत कमी पाऊस पडत जाईल तेवढं पीक जास्त चांगलं येत आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचे पैसे होऊन जातात.
त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात हे प्रयोग सक्सेस झालेला नाही. आपल्या मराठवाड्यामध्ये पाऊस कमी आहे, पुन्हा नाशिक सिन्नर भागात पाऊस कमी जास्त राहते, नारायणगावला पाऊस, ह्या भागामध्ये भरपूर कोथिंबीर येते. लातूरमध्ये, धाराशिव, उस्मानाबाद भरपूर कोथिंबीर होते. आता हे क्षेत्र वाढत चाललेलं आहे. क्षेत्र वाढत चाललंय. हो, तर आता तुमचा प्लॉटचा सौदा चाललेला आहे, शेतकरी पण तुमच्या बाजूला आहे का? तुम्ही किती दिवस अगोदर सौदा केला? असं आता 8 दिवस झालं करून. 8 दिवस अगोदर सौदा केला. हो. 5 दिवसात शेतकरी मित्रांनो मलाच माहिती नाही. म्हणजे आता पर्यंत तर रोजच्या हिशोबाने विचार करते, 8 दिवस अगोदर पैसा लागला त्याची किंमती घातली, त्यांनी कापच लावले असतील, इतक्याला घेतले असेल, ती पैसे दिली घातली, मग ते करत असतात. कारण शेतकरी बंधू नो त्या शेतकऱ्याला पोहोचून घेतलं वाटतं तर कितक्याला 4 लाख 1,000 लाख 8 लाख 1,000 रुपये करण्याकरता याच्या अगोदर तर किती केलं होतं? 2 वेळेस केला होता 2 वर्ष. 2 वर्ष अगोदर केला होता. 2 म्हणजे आता 4था वर्ष आहे. हा 4. आता आपले शेतकरी तुमच्या भागामध्ये होते तुमच्या ह्या भागामध्ये शेतकरी करत नाही. त्याला बऱ्यापैकी ते देखरेख करत असतात, ते चालतं. तर शेतकऱ्यांनी नेमकं कुठं अडचणी थोडक्यात सांगा. शेतकऱ्याला अडचण यायची म्हणजे थोडं पेरल्यानंतर जे उगम शक्ती झाली त्या टायमाला पाणी द्यायचं नियोजन, म्हणजे त्या टायमाला थोडी मर होती, दपली आली. त्या टायमामध्ये शेतकऱ्यानं थोडं सांभाळलं की थोडा फळ आपला पातळ होत नाही. हम्म. बरेच शेतकरी पद्धतीसाठी पाण्यासाठी रेनचा वापर करत आहेत. तर रेन शक्यतो क्वालिटी आहे